नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 17/2/2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी-आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता दिनांक 17/2/2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पहिलं जी-आर तुम्ही पाहू शकता। सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांकरिता विभागीय परीक्षा नियमातील तरतुदी लागू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे। दुसरं आहे विधी व न्याय विभाग शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज घर बांधणी अग्रिम वाटपाकरिता विधी व न्याय विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे। तिसरं आहे वेतन आयोगाची थकबाकी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक 1/4/2006 ते दिनांक 25/11/2014 या कालावधीमधील 6व्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। चौथा आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सन 2025-26 मध्ये राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत तांत्रिक प्रशिक्षणासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या योजना अंतर्गत निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। बघा, या संदर्भातच जी-आर तुमच्या समोर आहे। पहिलं जी-आर सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांकरिता विभागीय परीक्षा नियमातील तरतुदी लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक आहे 17 फेब्रुवारी 2026। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचे दिनांक 8/8/2001 रोजीचे परीक्षा नियम व जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचे यापूर्वीचे दिनांक 19/9/2002 रोजीचे परीक्षा नियम यामधील तरतुदी परीक्षेचे स्वरूप पाठ्यक्रम व गुणांकन समान असल्याने या दोनही विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची परीक्षा एकत्रितपणे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी मेटा नाशिक यांच्यामार्फत आयोजित करण्यात येत होती। तथापि आता जलसंपदा विभागामार्फत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचे परीक्षा नियम दिनांक 20/5/2025 रोजीच्या अधिसूचनेन्वये सुधारित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये परीक्षेचे स्वरूप पाठ्यक्रम व गुणांकन यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाची व्यावसायिक परीक्षा माहे सप्टेंबर 2022 नंतर आतापर्यंत प्रलंबित असल्याने आगामी कालावधीत महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी मेटा नाशिक यांच्याकडून सुधारित परीक्षा नियमानुसार परीक्षेचे आयोजन करणे क्रमप्राप्त आहे। तिसरा आहे सदर सुधारित परीक्षा या नियमानुसार मेटा नाशिक यांच्यामार्फत परीक्षेचे आयोजन करण्यात आल्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सदर परीक्षेस बसू शकणार नाहीत। चौथा आहे जलसंपदा विभागाच्या सुधारित परीक्षा नियमांच्या धर्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या संवर्गाचे परीक्षा नियम सुधारित करण्याची कार्यवाही सुरू आहे। तथापि सदर कार्यवाहीसाठी कार्यवाहीस काही कालावधी लागण्याची शक्यता आहे। हे झालं पहिलं जी-आर। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक घटक या संवर्गाचे परीक्षा नियम अंतिम होईपर्यंत जलसंपदा विभागाचे संदर्भ क्रमांक 3 येथे नमूद दिनांक 20/5/2025 रोजीच्या या अधिसूचनेन्वये निर्गमित विभागीय परीक्षा नियम क्रमांक 4 वगळून सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गास लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने संजय तरवेज सहसचिव महाराष्ट्र शासन। हे झालं पहिलं जी-आर। त्यानंतर दुसरं आहे महाराष्ट्र विधी व न्याय विभाग ज्ञापन दिनांक 17 फेब्रुवारी 2026। विषय आहे सन
25-26 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक 5/7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे आणि घर बांधणी अग्रिम वाटप. बघा या ठिकाणी आपण काय सांगतो थोडक्यात. विधी व न्याय विभाग मागणी क्रमांक J5 लेखाशीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे घर बांधणी अग्रिमे अनिवार्य याखाली 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता मंजूर अनुदानातून सोबतच्या विवरणपत्र अ आणि यादी क्रमांक 1 आणि 2 मध्ये दर्शवलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम या प्रयोजनासाठी अनुदानाचे वाटप करण्यासाठी विवरणपत्र अ च्या रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवलेल्या या नियंत्रक अधिकारी यांना रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये 6,94,19,000 इतक्या अनुदानाचे अटीच्या अधीन राहून वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. अटी आणि शर्ती. हा निधी वित्त विभाग शासन निर्णय पाहू शकता दिनांक 8/7/1999 व शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक पाहू शकता. शासन निर्णय वित्त विभाग. एकूणच या ठिकाणी परिशिष्ट 26 मधील विहित नियम अटीचे काटेकोरपणे पालन करून वितरित करण्याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. घर बांधणी अग्रिमाच्या रकमेचे वितरण आदेश पारित करताना संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी वित्त विभागाच्या प्रचलित शासन निर्णय व नियमावलीतील तरतुदींच्या अनुषंगाने या प्रस्तावाची परिपूर्ण छाननी करावी. तदनंतरच निधी वितरणाचे आदेश काढून कोषागारातून रक्कम आहरित करावी. हे झालं दुसरं जी आर. त्यानंतर तिसरं जी आर पाहू शकता. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक 1/4/2006 पासून दिनांक 25/11/2014 या कालावधीतील 6व्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 17 फेब्रुवारी 2026. बघा प्रस्तावना काय सांगतोय. माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 27/5/2025 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक 1/4/2006 पासून ते दिनांक 25/11/2014 या कालावधीतील 6व्या वेतन आयोगाची थकबाकी म्हणून एकूण रक्कम या ठिकाणी पाहू शकता 11,90,69,463 इतका प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर थकबाकीची रक्कम अदा करण्यासाठी सन 2025-26 या वित्तीय वर्षांकरिता मागणी क्रमांक पाहू शकता. V2 2851 ग्रामोद्योग लघु उद्योग 00 110 समिश्र ग्रामोद्योग व लघु उद्योग आणि सहकारी संस्था संमिश्र ग्रामोद्योग व लघु उद्योग आणि सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर येथील कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम प्रदान करणे. हे झालं तिसरं जी आर. त्यानंतर या ठिकाणी शेवटचं चौथं जी आर तुम्ही पाहू शकता थोडक्यात. सन 2025-26 मध्ये राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत तांत्रिक प्रशिक्षणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत दिनांक 17 फेब्रुवारी 2026. बघा प्रस्तावना काय सांगतो थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेऊया. राज्य शासनातील सेवेत असलेल्या सर्व स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्याकरिता राज्यातील सर्व कर्मचारी वृंद यांना प्रशिक्षण देण्याबाबत राज्य शासनाने संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण जाहीर केले आहे. राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत नियमित प्रशिक्षणाकरिता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कृषी प्रक्रिया पणन या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बाबी तसेच विविध प्रकल्प अभियान या नवीन योजना व या योजनेमध्ये या ठिकाणी झालेले बदल याबाबत तसेच माहिती व कौशल्य यामध्ये वाढ करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. विभागाच्या संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये सन 2025-26 मध्ये राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत तांत्रिक प्रशिक्षणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या योजनेअंतर्गत या ठिकाणी 658.38 लक्ष निधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सन 2025-26 मध्ये राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत तांत्रिक प्रशिक्षणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे ही योजना राबवण्यासाठी या ठिकाणी 660.09 लक्ष एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.
बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी 4 महत्त्वाची जी.आर. आहेत, जसे की राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 17/2/2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.